वळूया पुढल्या बातमीकडे। मतीनच्या घरावर कारवाई होताना दिसतीये, पण ही कारवाई काही इम्तियाज जलील यांना पटत नाहीये। एकच घर अनधिकृत होतं का असा सवाल एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलाय। मतीन पटेलवर आरोप सिद्ध झालेत का अशी विचारणा जलील करतायत। आज जे तुम्ही जे कारवाई केलेली आहे त्या या शहरामध्ये फक्त एकच घर आहे की जे इल्लीगल आहे किंवा अनऑथराइज्ड आहे। इल्लीगल असेल तर इल्लीगल आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे। पण हे जे पिक अँड चूजची जे पॉलिसी सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करत आहे। काय इतकी घाई होती की रात्री 4 वाजता पोलिसांना सिक्युरिटी फोर्सेसना पाचारण करण्यात आलं होतं। 5:30-6 वाजता अर्ली इन द मॉर्निंग हे सगळं सुरू हे घर पाडण्याची प्रक्रिया। काय नॅशनल सिक्युरिटी होती, काय नॅशनल थ्रेट होता की नाही आपल्याला आजच्या आज 24 तासाच्या आत हे पाडायचं आहे। मग महानगरपालिकामध्ये काही नियम आहे का नाही आहे, इतकं क्लिअर ऑब्झर्वेशन्स आहे त्याच्यामध्ये। मग हे या राज्यामध्ये काय गुंडाराज सुरू आहे का? आहे गुंडाराज सुरू। कोणीतरी पालकमंत्री बसतो, कोणीतरी नेता जाऊन मागणी करतो, कोणीतरी हे म्हणतो की आम्ही JCB ला स्वतः घेऊन जाऊन हे पाडू करके। हे गुंडाराज नाही आहे तर काय आहे? तिथे का विरोध केलं नसतं का लोकांनी? मी नाही गेलो असतं रात्री 2 वाजता तर लोक विरोध करणार होते। मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की तुमचं घर पाडण्यासाठी ते येत आहे, ते घर पुन्हा बांधण्याची जबाबदारी आम्ही घेणार। मी त्यांच्या परिवाराला भेटलं, त्या एरियातले सगळे लोकांना भेटलं आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगितलं की मतीनवर आरोप सिद्ध झालेले नाही आहे। कोण सिद्ध करणार हे काही राजनैतिक पक्षाचे नेते नाही करणार, काही संघटनांचे नेते नाही करणार, मीडिया नाही करणार। दुर्दैवाने हे तिघं मिळून कलेक्टिव्हली एका माणसावर आरोप होतो आणि त्याच्यावर इमिजिएट तुरंत त्याला दोषी ठरवण्याचा जे प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो। म्हणून आम्ही त्यांच्या परिवाराला जेव्हा भेटलं तर आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगितलं की आपको घबराने की जरूरत नहीं है। तर याच पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केलाय। पालकमंत्र्यांनी कशा प्रकारे चोरी केली होती हे सगळं माहिती आहे। पालकमंत्र्यांचा माझ्यावर राग आहे असं इम्तियाज जलील म्हणतायत। पालकमंत्री आहे ना, कशा प्रकारे चोरी केली होती त्यांनी, कशा प्रकारे लुटून खाल्लं होतं, पुराव्यासहित अँटी करप्शनचे डायरेक्टर जनरलला मी भेटलो होतो, पुराव्यासहित CBIला सगळे पुरावे दिले होते। राग आहे त्यांचा माझ्यावर की मी तर या शहराचा हिटलर आहे। पोलीस माझ्या समोर उभे राहते हात जोडून, प्रशासन माझ्या समोर उभे राहतं आणि हे इम्तियाज जलील कोण आहे? म्हणून ते राग जे आहे त्यांना असं वाटतं की अब आया ऊंट पहाड़ के नीचे, अब इसको रगड़ दो करके। शिरसाट साहेब, मी घाबरणारा माणूस नाही आहे, मी लढणारा माणूस आहे आणि तुमच्यामध्ये जितकी ताकद आहे तुम्ही लावा। भाजपच्या नगरसेवकांची देखील घरं ही अनधिकृत आहेत। इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे। मतींचंच घर नाही तर जलील यांचंही घर अनधिकृत असं म्हणत शिरसाट पलटवार करतायत। 40% इल्लीगल कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये अनेक किती असे घरं आहे जे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले कॉर्पोरेटर्सचे आहे। हे डॉक्युमेंट्स आहे आमच्याकडे। आज जाणार आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे दाखवणार आहे की तुम्ही लिहिलेले आहे या डॉक्युमेंटमध्ये की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे, त्या कॉर्पोरेटरची सदस्यता रद्द करा, हे तुम्ही लिहिलेले आहे। मतीन पटेलचंच नाही, तुझं बी घर इल्लीगल आहे, त्याची सुद्धा चौकशी करायला मी आयुक्ताला सांगणार आहे। तपासायचे परमिशन, नाकाने कांदे सोलतोय ना, याची परमिशन एकदा तपासा। परमिशन प्रमाण त्याचं बांधकाम आहे की नाही तपासा, नसेल तर तोडा त्याचं बांधकाम। या शहरामध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये जवळपास 6000 बांधकाम आम्ही पाडले। मी आता तुझे जे नगरसेवक आहेत ते कोणत्याही पक्षाचे असं, तुझ्या पक्षाचे तर निश्चितच निश्चित, त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीची आता तपासणी करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।